हाय फ्रेंड्स, तुम्हाला माहीत आहे का? महाराष्ट्र सरकार महा-डी-बी-टी बियाणे वितरण अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतीला आवश्यक असणारे बियाणे मोफत देत असते. राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी महाराष्ट्र शासनातर्फे बियाणे वाटप शेतीच्या हंगामाच्या सुरुवातीला म्हणजेच जूनमध्ये करण्यात येते आणि रब्बी हंगामासाठी बियाणे वाटप ही पीक लागवडीपूर्वी म्हणजेच सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांच्या दरम्यान करण्यात येते. तर आपल्याला महा-डी-बी-टी बियाणे वितरण अनुदान योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राज्यातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने 2007 व 2008 या वर्षापासून अन्न सुरक्षा अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना आवश्यक बीज पुरवठ्यासाठी महा-डी-बी-टी बियाणे अनुदान योजनेची सुरुवात केली आहे. हे बियाणे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे देण्यात येते. शेतकऱ्याला चिंता असते ती पावसाची आणि पाऊस पडल्यावर नवीन पीक उभे करण्यासाठी लागणारे बियाणे. त्यामुळे या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून बियाणांच्या खरेदीवर 50% अनुदान मिळणार आहे. शेतकरी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट महा-डी-बी-टी हे पोर्टल आहे. इथे अर्ज करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत बियाणे वितरण योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असावा लागतो. त्याच्या नावाने शेतीचा 7-12 व 8 उतारा असावा लागतो. अर्जदाराची त्याच्या नावे स्वतःची जमीन असावी. या योजनेअंतर्गत शेतकरी अनुसूचित जाती जमातीचा असणे आवश्यक आहे. जमिनीसंदर्भात कोणतीही न्यायालयीन केस नसावी. बियाणे अनुदान योजनेअंतर्गत या बियाणांच्या खरेदीवर आपल्याला 50% अनुदान दिले जाते. कापूस, उडीद, तूर, नाचणी, बाजरी, भुईमूग, भात, मका, मूग आणि सोयाबीन. अर्जदार गहू, तांदूळ, कापूस, डाळिंब तसेच ऊस या पिकासाठी अर्ज करीत असेल तर अर्ज करताना तो त्या जिल्ह्यातील असावा लागतो. बियाणे अनुदान योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र: अर्जदाराचे नाव असलेला जमिनीचा 7-12 उतारा, 8 प्रमाणपत्र, शेतकरी आरक्षणाअंतर्गत येत असेल तर जातीचे प्रमाणपत्र, पूर्वसंमतीपत्र आणि योजनेचा अर्ज. या योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणती बियाणे समाविष्ट करण्यात आली आहेत? कापूस यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर. बाजरी नाशिक, जळगाव, सातारा, पुणे, सांगली, बीड, संभाजीनगर, धाराशिव, जालना आणि धुळे. ज्वारी धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, धाराशिव, नांदेड, कोल्हापूर, परभणी, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, बीड, जालना, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा, लातूर, उस्मानाबाद, सांगली, औरंगाबाद, अकोला, अमरावती व यवतमाळ. ऊस संभाजीनगर, बीड आणि जालना. नाचणी ठाणे, हिंगोली, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी. भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, पुणे, सातारा. गहू सोलापूर, बीड, नागपूर. भरडधान्य व मका जालना, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे व जळगाव. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास सर्व बियाणांसाठी 50% अनुदान दिले जाईल. यामध्ये लाभार्थ्याकडील 2 हेक्टरपर्यंत जमिनीची मर्यादा असते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला तिथे सांगितलेल्या सर्व प्रकारचे कागदपत्रांची पूर्तता करून आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो. आपल्या जवळच्या ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.